सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून धैर्यशील कदम यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। या उमेदवारीनंतर धैर्यशील कदम यांनी महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना एकजुटीने काम करण्याचं आवाहन केले। जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवेळी झालेल्या राजकीय घडामोडी आणि मतभेद आता मागे टाकून पुढे जाण्याची गरज असल्याचंही यावेळी त्यांनी म्हटलेलं आहे। महायुतीच्या विजयासाठी सर्व घटक पक्षांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत असंही त्यांनी आवाहन केलं। माझ्यासारख्या भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला विधान परिषदेची उमेदवारी मिळाली। एक तर मी संघटनेत काम करणारा कार्यकर्ता आणि या संघटनेतील काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी कार्यकर्त्याचा केलेला सन्मान असंच मी मानेन। मला नाही वाटत की आता जी आमच्या नेत्यांची नावं घेतली माहिती सर्व नेते माझ्या पाठीमागे ठामपणे उभे राहतील असा मला विश्वास आहे।